पेज लाईव्ह होत नाही का तुमच्याकडनं? झालं साहेब, झालं. आपण ऑनलाईन आहे. नमस्कार मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपल्या फेसबुक लाईव्हला आपल्यासोबत मराठा नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र अण्णासाहेब पाटील आज इथे उपस्थित झालेले आणि त्यांचे मोलाचे विचार आपल्याला ऐकायचे. साहेब, आपण आपल्या क्षत्रिय मराठा ऑर्गनायझेशनच्या सर्व सदस्यांसमोर लाईव्ह आलात. आज नमस्कार. पाटील साहेबांचं नाव आपल्याला सर्वांना माहितीच आहे. आज मराठा नेते म्हणून आपण त्यांना ओळखतो आणि मुख्यतः अण्णासाहेब पाटील हे नाव असं आहे की ज्यांचे मराठा समाजासाठी त्यांनी खूप योगदान दिलेलं आहे. तरुण पिढीला कदाचित किती कल्पना मला माहीत नाही, परंतु अण्णासाहेबांचं योगदान या महाराष्ट्रात मराठा समाजासाठी खूप मोठं आहे. आणि मी पाटील साहेबांना विनंती करेन की थोडक्यात जर त्यांनी अण्णासाहेबांचं तरुण पिढीला म्हणजे, कारण आपल्या या बरोबर यंग जनरेशन खूप आहे. प्लीज साहेब माहिती द्या. नमस्कार. जय जिजाऊ, जय छत्रपती शिवाजी महाराज. सर्वप्रथम मी महाराष्ट्रामधील, भारत देशामधील असणाऱ्या करोनासारख्या महामारीच्या काळामध्ये लढणारे आमचे डॉक्टर्स असतील, आमचे वेगवेगळे महानगरपालिकेचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, किंवा मग आमचे त्या ठिकाणी पोलीस अधिकारी असतील किंवा सामाजिक वेगवेगळ्या संघटना असतील, या सर्वांना मी प्रणाम करतो. त्याचबरोबर कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांचा जन्म सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यामध्ये झाला. अपुरी शेती असल्यामुळे हमाली करण्याकरिता मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये रेरोडमध्ये एक दारूखाना विभाग आहे जो बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या जवळ आहे. त्या दारूखान्याच्या विभागामध्ये वडील तिथे राहत होते. कालांतराने मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये त्यांनी काम केलं आणि मग खास करून पाटण तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील लोक त्यांनी एकत्र केली आणि करता करता मग जावली या सगळ्या सातारा जिल्ह्याची माणसं एकत्र करून श्रमजीवी कायदा त्यांनी त्या ठिकाणी सुरू केला. आणि अण्णासाहेब पाटलांनी 50 वर्ष अगोदर माथाडी कामगार कायदा, ज्या कायद्यामध्ये सगळ्या प्रकारचं कामगारांना संरक्षण मिळतं, अशा प्रकारचा कायदा अण्णासाहेबांनी त्या ठिकाणी सुरुवात केली. कालांतराने स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या बरोबर सातत्याने साहेब त्या ठिकाणी विधान परिषदेचे त्या ठिकाणी आमदारही झाले आणि एक मोठं नेतृत्व साहेब त्या ठिकाणी त्यांनी करायला लागले. 1980च्या दरम्यान स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना त्या ठिकाणी केली. मग त्यावेळेला आजचे मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांतजी पवार साहेब आणि बरीचशी जुन्या काळातली मान्यवर मंडळी त्यांना एकत्र भेटली आणि सर्वप्रथम आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावा आणि मोठ्या प्रमाणामध्ये माथाडी कामगार हा मराठा समाजाचा होता आणि आहे. आणि म्हणून अण्णासाहेबांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि महाराष्ट्र दौरे केले आणि म्हणून आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं. कालांतराने काही समाजाला आरक्षण मिळत गेलं, परंतु मराठा समाजाला त्या ठिकाणी दुर्लक्षित ठेवण्यात आलं आणि म्हणून मराठा समाजालाही आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं ही आतापर्यंतची चळवळ स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांनी त्या काळात सुरू केली होती. तर साहेब, हे ऍक्च्युली अण्णासाहेब पाटलांचं खूप मोठा रोल आहे. ऍक्च्युली मराठा समाज आज महाराष्ट्रात बहुसंख्य आहे. जवळपास 5 ते 6 कोटी मराठा समाज आहे, परंतु मराठा समाजाला नेहमीच जाणवत आलंय की मराठा नेते, मराठा मुख्यमंत्री खूप सारे होते, तरी सुद्धा मराठा समाज दुर्लक्षित आहे. त्यामुळे अण्णासाहेब पाटलांना आम्ही विसरूच शकत नाही. अण्णासाहेब पाटलांनी जे समाजाला खूप मोठं आहे आणि त्यानंतर मी आपलं सुद्धा कार्य बघितलेलं आहे. आपण नव्या मुंबईत जेव्हा मराठा मोर्चा झाला होता त्यावेळेस आपण आणि आपल्या मिसेस सौ पाटीलताई यांना मी सुद्धा त्या मराठा मोर्चाला बेलापूरला जेव्हा आपण सांगता झाली होती आणि ताईंनी जेव्हा ते ती समोरचा समुदाय, मराठा समुदाय, त्यासमोर त्यांनी ते ताईंनी ते सर्वांना म्हणजे इमोशनल केलं होतं आणि मराठा समाजात म्हणजे काय केलं हे मी सगळं बघितलं. मी तिथं समोरच, मी पण ताईंसोबतच होतो आणि त्यांचं सुद्धा मी कार्य बघितलेलं आहे. तर आम्हाला गरज आहे चांगल्या मराठा नेत्याची मराठा समाजाला, की ज्याने फक्त समाजाला योगदान दिलं पाहिजे. राजकीय पक्ष सर्वच जण आहेत, राजकीय नेते सर्वच जण आहेत, परंतु कुठेतरी आम्हाला जाणवतंय की मराठा समाज आम्ही नेहमीच दुर्लक्षित राहतोय. आज फेसबुकवर खूप सारे ग्रुप आहे
आणि इव्हन मराठा मोर्चात सुद्धा आम्ही ऑब्झर्व हे केलं होतं की मराठा मोर्चात राजकीय नेत्यांना समाज येऊ देत नव्हता पुढे, कारण तो कुठेतरी एक छोटासा राग होता मनात की नेत्यांनी आपल्यासाठी काही केलेलं नाही. तर साहेब याच्याविषयी आपल्याला काय, म्हणजे आपलं काय मत आहे की काय वाटतं आपल्याला? कारण आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे सत्तेवर सदैव म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये जेवढे मुख्यमंत्री झाले हे मराठा समाजाचे होते. तुम्हाला मी एक सहज आठवण करून देतो की छत्रपती शाहू महाराजांनी ज्याप्रमाणे सगळे 12 बलुतेदारांना एकत्र करून जो गरीब आहे त्याला न्याय दिला, मग तो मराठा समाजाचा असो किंवा इतर जाती धर्मातला असू दे. आता हे जे आजकाल जे सरकार सत्तेवर येतं ते छत्रपती शिवाजी महाराजांची नावं घेतात, छत्रपती शाहू महाराजांची नावं घेतात, परंतु प्रत्यक्षामध्ये अंमलात आणायच्या वेळेला ते तसं करत नाही. राजकारणामध्ये जो कमी अल्पसंख्याक असतो त्याला महत्त्व दिलं जातं आणि जो मोठ्या संख्येने असतो त्याला अलिप्त केलं जातं. याचं कारण असं आहे की प्रत्येकाला वाटतं अरे मराठ्यांची भावकी आहे, जाणार कुठे जाऊन जाऊन आमच्याच मागे येणार ना. त्याच्यामुळे काय होतं, जो समाज निवडणुकीच्या काळामध्ये किंवा अशा काळामध्ये जो समाज अल्पसंख्याक असतो, राजकारणाचा पुढारी त्यांना तिकडे बघत असतो पण आपल्या भावकीला विसरत असतो. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सदैव राज्यकर्त्यांनी इतर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, परंतु आपला जो मराठा समाज जो आजपर्यंत जो गरीब आहे, बेघर आहे, बिनशेतीचा आहे, बेरोजगार आहे, माथाडी कामगार आहे, गिरणी कामगार आहे, यांना जाणीवपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी म्हणतात ना अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. आता दुसरं काय वाटतं, मलाही असं वाटतं की एखादा मुख्यमंत्री मराठा समाजाचा झाला तर त्याला काय वाटतं की मला माझ्या माणसांना आरक्षणाची काय गरज आहे, मी मराठा समाजाचा आहे, साखर कारखाने मराठा समाज, शिक्षण संस्था मराठा समाज. तुम्ही तुम्ही मोठे झालात पण तुमच्या हाताखालचा ड्रायव्हर, तुमच्याकडचा काम करणारा तो मराठा समाजाचा माणूस, शेतावर बांधावर शेतकरी करणारा तो माणूस, त्याच्या मुलाला शिक्षण होऊन त्यानं मोठं व्हायचं नाही का? म्हणजे राज्यकर्त्यांनीही वेळोवेळी सगळ्या समाजाला न्याय देत असताना मराठा समाजालाही न्याय दिला पाहिजे होता, जे मागच्या कित्येक वर्ष झाला नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. बरोबर आहे. आणि कदाचित असं असू शकतं का की मराठा समाज नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिला आहे, त्यामुळे जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यावेळेस जे कोणी मुख्यमंत्री असतील किंवा जे कोणी राजकीय नेते मंत्री असतील त्यांना असं तर वाटलं नसेल की आपण जर केलं तर बाकी समाजाकडनं आपल्यावर टीका होईल आणि आपण स्वतःच कसं घ्यायचं, तर असं काही झालं असेल का, असं आपल्याला काही वाटतं का? नाही, हे सगळं काय मला हे काय पटत नाही हो. हे कसं आहे माहितीये का, आपण आपली घरातली माणसं दुसऱ्याच्या घराला भांडी घासायला पाठवा आणि दुसऱ्याची माणसं मांडीवर घेऊन बसवा, म्हणजे दुसऱ्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे, त्याबद्दल माझं कधी दुमत नाही राहणार आहे. सगळ्या जाती धर्माला न्याय द्या. मराठा समाजाला का तुम्ही अलिप्त ठेवता? काय तुमचं घोडं मारलंय का कुणी? का तुम्ही कुणाचा त्या मराठा समाजाला बांध रेटलाय का? नाही. फक्त काय होतं, आपण मराठी आहोत, मग आपल्या माणसाला आपण कसं आरक्षण मिळवून द्यायचं, कसं त्यांना प्रवाहात आणायचं. जर तो मोठा झाला तर काय होणार? राजकारणातली माणसं एवढी हुशार असतात की आपल्याला स्पर्धक नको. मराठ्यांना मराठा स्पर्धक असतो, परंतु या स्पर्धेच्यामुळे आपला जो मोठ्या संख्येने 80% समाजामध्ये 10 ते 20% राजकारणात असेल, मग जिल्हा परिषद, नगरसेवक, आमदार आणि खासदार मी असं गृहीत धरतो, किंवा विधान परिषदेचा धरा किंवा राज्यसभेचा धरा. परंतु 80% जो माणूस आहे, ज्याला शेती आहे, ज्याचा मुलगा शिकला नाही, ज्याचं ज्याला त्याच्यामध्ये शाळेमध्ये ऍडमिशन मिळालं नाही, तो डॉक्टर होऊ शकला नाही, तो इंजिनियर होऊ शकला नाही आरक्षणाच्या नावाखाली, त्याच्याबद्दल विचार करत नाही. पण आम्हाला स्पर्धक नको आणि त्याच्यामुळे आपली माणसं दरिद्र खालीच राहिली. त्याचा सगळा गैरफायदा घेतला त्या लोकांनी. माझा स्पष्ट म्हणणं आहे. बरोबर असू शकतं साहेब, कारण प्रत्येकालाच आपलं साम्राज्य उभं करायचंय. मी तुम्हाला देऊ शकतो की ज्या वेळेला मराठा महासंघाची स्थापना झाली त्यावेळेला वडिलांनी, अण्णासाहेब पाटलांनी असा विचार केला की महाराष्ट्रामध्ये आर्थिक निकषावरती आरक्षण असावं, ज्या आरक्षणाच्या माध्यमातून सर्व समाज घटकाला जात म्हणून असेल तर गरीब म्हणून त्याला न्याय मिळाला पाहिजे होता. परंतु ही संकल्पना वडिलांच्या कुठून आली? कारण 80% ते 90% माथाडी कामगार हा मराठा समाजाचा होता आणि मराठा समाजाचा माथाडी कामगार उद्या काय, आता माथाडी कामगारांचा मुलगा माथाडी कामगार झाला पाहिजे का? मग अण्णासाहेबांना असं वाटलं की नाही, मग आपलं कुठेतरी चुकतंय. आपण राज्य सरकारमध्ये, विधान परिषदेमध्ये आहोत, आपण एक माथाडी नेते आहोत आणि मला ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला माझ्या समाजाला पण न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून अण्णासाहेबांनी हे मराठा महासंघाची संस्था स्थापन करून त्यांचे कित्येक शिल्लेदार एकत्र होते, त्यामध्ये शशिकांत पवार असतील, सगळीच मंडळी एकत्र होती आणि त्यांच्या माध्यमातून हा मराठा चळवळ खरंच त्या काळामध्ये सुरू झाली.
बरोबर आणि आहे. म्हणून राज्यकर्त्यांनी स्वतःच्या ताटामध्ये भाकरी खात असताना आपल्या भाऊबंदाला खायला 2 वेळचं जेवण मिळतं का हे पहिलं पाहिलं पाहिजे, तर त्याचा उपयोग आहे. नाहीतर त्याचा आमदारकी, त्याची खासदारकी, त्याची मुख्यमंत्रीपद किंवा मंत्रीपद चुलीत जरी टाकलं तरी काय फरक पडत नाही. बरोबर आहे. हे खरंच साहेब तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीने जर राजकीय नेत्यांनी किंवा मराठा नेत्यांनी जर हा विचार केला, कारण प्रत्येक समाजाला आपण बघतोय की त्यांचे त्यांचे नेते, मी नावं घेत नाही, पण प्रत्येकाचे नेते म्हणून किंवा आपण नाव पण घेऊ शकतो, भुजबळ साहेब आहेत, मुंडे साहेब आहेत, प्रत्येक जण त्यांच्या समाज नेते म्हणून ओळखले जातात. परंतु मराठा समाजाला मात्र असा नेता कोणी पुढे येऊन म्हणत नाही की मी मराठा समाजासाठी पुढे करेल, पुढे येईल. आणि हे हे कुठेतरी समाजाला राग दिसतो, तरुण पिढीला राग दिसतोय. कारण मी बऱ्याच फेसबुक ग्रुपमध्ये मेंबर आहे आणि मी बघतो की तरुण पिढीमध्ये खूप खूप राग आहे. तर हे राजकीय नेत्यांनी कुठेतरी मला वाटतं मनावर घेऊन समाजाला जर कुठेतरी चांगला न्याय मिळेल हा जर प्रयत्न केला, समाज जर आर्थिकदृष्ट्या सुबल झाला, तर नक्कीच मराठा समाज हा मोठ्या भावाचीच भूमिका पार पाडेल आणि तो छोट्या भावांची काळजी घेईल, याचा मला कॉन्फिडन्स आहे, गॅरंटी पण आहे. तर साहेब दुसरं, आता आपल्याकडं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद शासन जरी बदललं तरी आपल्याकडे ठेवलेलं आहे. तर त्याबद्दल तर साहेब आपलं अभिनंदन. आणि त्याविषयी थोडक्यात जर माहिती दिली, कारण मला इथे बरेचसे प्रश्न दिसून राहिले अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाविषयी आपले युजर प्रश्न विचारताय. तर त्यात थोडक्यात समाजाला काय त्यातनं माहिती भेटू शकते याचं थोडक्यात साहेब आपण जर माहिती. थोडक्यात मी सांगतो की ज्या वेळेला वडिलांनी मुंबईमध्ये मराठा चळवळ, माथाडी कामगार चळवळ सुरू केली, त्यावेळेला वडिलांचा खूप चांगला संबंध हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंशी आला होता. कारण मुंबईमध्ये मराठी माणसांची खरी चळवळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनीच त्या ठिकाणी सुरू केली होती. आपण जर बघितलं की मी एक पिक्चर बघितला होता बाळासाहेब ठाकरेंचा, कारण मी त्यावेळेला माझा जन्म नव्हता झाला, मी 75चा आहे, परंतु त्याच्यातून कळतं की मराठी माणसांवरती अन्याय कसा होत होता. आणि म्हणून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा मराठी माणूस मुंबईसारख्या शहरामध्ये जिवंत ठेवण्याचं जर श्रेय द्यायचं असेल तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं. कामगार नेतेमध्ये डॉक्टर दत्ता सामंत असतील, गिरणी कामगारांची, मग आमचे वडील असतील, अशा वेगवेगळ्या चळवळीमध्ये जी मराठी माणसं होती ती बाळासाहेब ठाकरेंच्या फार जवळ असायची. आणि म्हणून वडिलांच्या निधनानंतर ज्या वेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं राज्यामध्ये सरकार आलं, त्यावेळेला मराठा महासंघाने एक मागणी केली होती, जे आमचे अध्यक्ष त्यावेळेला किसनराव वरखिंडे होते, की स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असावं. कारण त्यावेळेला प्रत्येक समाजाला कुठल्या ना कुठल्या तरी महामंडळाच्या माध्यमातून फायदा मिळत होता. आणि बाळासाहेब ठाकरेंचे आणि वडिलांचे कामगार चळवळीमधून आलेले संबंध, त्यामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे होते, आणि मग या सर्वांनी मिळून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. हे महामंडळ पहिलं बीज भांडवलासारखं होतं, जे इतर महामंडळ पैसे देतात, सबसिडी देते, परंतु हे महामंडळ पद्धतशीरपणे, म्हणजे मी तर माझा आरोपच आहे की पद्धतशीरपणे काही पुढाऱ्यांनी परत आरक्षणासारखंच केलं, की हे महामंडळ वरती येऊ दिलं नाही, ह्याच्यामध्ये योग्य माणसांची निवड केली नाही, याच्यामधून मराठा समाज पायावर उभा राहिला असता, पण तो होऊ शकला नाही. मराठा क्रांती मोर्चेच्या माध्यमातून ज्या वेळेला आंदोलनं सुरू झाली, त्यांच्यामध्ये जे काही प्रमुख मागण्या होत्या त्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला प्रवाहामध्ये आणण्यासाठी काहीतरी योजना कराव्यात. आणि मग त्यावेळेचे मुख्यमंत्री, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आदरणीय चंद्रकांत दादांनी या महामंडळाची व्याप्ती ही वाढवली, की ज्यामधून मराठा समाजाचा तरुण किंवा तरुणी या महामंडळाची योजनेचा लाभ घेत असताना व्यवसाय करण्यासाठी बँकेमधून कर्ज घेतलं जाईल आणि त्या कर्जावरचं 5 वर्षाचं व्याज हे संपूर्णपणे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या तरुणांना परत दिलं जाईल. थोडक्यात ही योजना, ही व्याज परतावा योजना त्यांनी निर्माण केली. ही सगळी योजना, मला सांगायला खूप आनंद वाटतो की ही सगळी योजना ऑनलाईन आहे. तुम्हाला चेअरमनला भेटायचं गरज नाही, तुम्हाला महामंडळाचे MD ला भेटायचं गरज नाही, तुम्ही तुमचा LOI ऑनलाईन तयार करा, बँकेत जा, बँकेत तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट द्या, प्रोजेक्ट रिपोर्टची तपासणी करून बँक त्या ठिकाणी तुम्हाला कर्ज देईल आणि घेतलेल्या कर्जाचे कागदपत्र तुम्ही महामंडळाला अपलोड करा आणि त्याच्यानंतर तुम्ही एकदा व्यवसाय सुरू केला की मग तुमच्या महामंडळामध्ये व्याज परतावणं त्या ठिकाणी सुरू होतो. पहिल्यांदा आपल्याला स्वतःला घेतलेल्या कर्जाचं मुद्दल आणि व्याज भरावं लागतं. ज्या वेळेला तुमच्या पासबुकमध्ये एंट्री होते, एंट्री झाल्यानंतर ते तुमची एंट्री तुम्ही अपलोड करता आणि अपलोड केल्यानंतर महामंडळाचे जे आमचे ऑडिटर आहेत ते सगळे कागदपत्र ऑनलाईन तपासतात आणि मग ते व्याज तुमच्या असणाऱ्या खात्यावरती परत पाठवतात.
म्हणजे थोडक्यात म्हणजे याच्यामध्ये भरपूर स्कीम आहे. असं स्कीम नंबर 2 आहे की ज्याच्यामध्ये एकत्रपणे 5 लोक एकत्र आली तर 50 लाखापर्यंतचं कर्ज बँकेतून घेऊ शकतात आणि त्यांना मदत होऊ शकते. त्याचबरोबर फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहे, त्याला आपण FPO म्हणतो, यांनाही महामंडळातून थेट 10 लाखापर्यंतची मदत त्या ठिकाणी होते. खरं म्हणजे ही योजना यशस्वी यासाठी झाली की ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान 2014ला सत्तेवर आल्यानंतर त्यांनी मुद्रा लोन योजना काढली आणि मुद्रा लोन मध्ये तरुणांना कुणी कर्ज बँका देत नव्हतं आणि म्हणून त्यांच्यासाठी त्यांना क्रेडिट गॅरंटी सुरू केली. पण राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब होते. त्यांनी असाच विचार केला की अरे बँक कर्ज देणार नाही कारण मॉर्गेज द्यायचं आहे. मग राष्ट्रीयकृत बँकांना मग त्यांनी क्रेडिट गॅरंटी सुरू केली. क्रेडिट गॅरंटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तरुणांना कर्ज मिळायला लागलं. महाराष्ट्रामध्ये एकूण 1020 कोटीपर्यंत कर्ज वाटप बँकेच्या माध्यमातून झालंय आणि महाराष्ट्रामध्ये 16,000 मराठा समाजाच्या तरुणांनी लाभ घेतलेला आहे. त्यामध्ये 40 कोटीचं आतापर्यंतचं व्याज परतावना आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष आणि आता हे काही 8-9 महिने धरूया, एवढ्या पूर्ण काळामध्ये एकमेव महामंडळ हे चांगल्या पद्धतीने काम करतंय की जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे. ओके साहेब, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे फक्त मराठा समाजासाठी का हे सर्व म्हणजे महाराष्ट्रातील सर्व तरुणांसाठी किंवा सर्वांसाठी? खरं म्हणजे ज्या वेळेला ह्या महामंडळाची सुरुवात झाली त्यावेळेला असं लिहिलं होतं, असं त्याच्यामध्ये घटनेमध्ये होतं की ज्या समाजाला कुठल्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ मिळत नसेल अशा समाजाच्या लोकांनी या महामंडळामध्ये लाभ घ्यावा. कालांतराने परळीचं ज्या वेळेला आंदोलन झालं आणि त्या आंदोलनानंतर विधान परिषदेचे आमदार विनायकराव मेटे शिवसंग्रामच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजींना भेटले आणि त्यांनी तो निवेदन दिलं आणि त्यांच्या निवेदनावरून हे महामंडळ फक्त मराठा समाजासाठी राखीव ठेवण्यात यावं आणि तशा प्रकारच्या तरतुदी या ठिकाणी केल्या. ओके म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे समाजाला बऱ्यापैकी चांगल्यापैकी म्हणजे फायदा होऊन राहिलेला आहे आणि आपल्या मार्गदर्शनाखाली म्हणजे तरुणांना नक्कीच अधिकाधिक फायदा होईल असे मी अपेक्षा करतो. त्याचप्रमाणे साहेब, सारथी संस्था मराठा समाजासाठी काय काम करते आणि त्या संस्थेचं भवितव्य काय? सध्या सारथी संस्थेचा जो इश्यू तो बऱ्यापैकी गाजतोय. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून काही मागण्या ज्या होत्या त्यामध्ये अशी मागणी होती की ज्याप्रमाणे इतर समाजाच्या तरुण आणि तरुणींना आर्थिक मदत शैक्षणिक क्षेत्रामध्ये मिळते तशी मराठा समाजाला मिळाली पाहिजे. त्यावेळेला मराठा समाजाच्या मंत्रिमंडळाची उपसमिती तयार करण्यात आली होती. त्याचे प्रमुख चंद्रकांत दादा होते, आमचे एकनाथ शिंदे होते, सुभाष देसाई होते, विनोद तावडे होते, सगळे होते मंडळी, देसाई होते सॉरी. आणि मग ह्या सगळ्या लोकांनी असं ठरवलं की आपण एक सारथी सारखी संघटना तयार करूया आणि ज्या सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी बेनिफिट मिळेल. तुम्ही आता पाहिलं की मध्यंतरी काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये बरेचशा तरुण आणि तरुणींना वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये UPSC MPSC मध्ये त्याचा फायदा झाला आणि ते निवडून आले. त्याच्यामध्ये जवळजवळ 30 ते 40% मुलं ज्यांनी सारथीमधून लाभ घेतला होता, जे महाराष्ट्रामध्ये असो किंवा महाराष्ट्राच्या दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन अभ्यास करत होते आणि ते पास झाले. सारथी ही संघटना खूप चांगली होती, परंतु मला असं वाटतं की जाणीवपूर्वक या संघटनेमध्ये या सारथीमध्ये विनाकारण टेक्निकल काहीतरी इश्यू काढला आणि तो इश्यू काढल्यानंतर आजपर्यंत सारथी ही बंद अवस्थेत आहे. राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली एक बैठक घेतली ज्याच्यामध्ये आमचे मंत्री विजय वट्टीवार आहेत, त्याच्यामध्ये आमचे नवाब मलिक पण होते मंत्री महोदय, परंतु आजपर्यंत तर ती संस्था बंद आहे. त्याच्यामुळे नक्की परत तोच मुद्दा येतो की मग आपले मराठा समाजाची एवढे माणसं आहेत, एवढे मंत्री झालेत, तुम्ही आघाडीमध्ये आलात, आघाडीमधून आल्यानंतर या 3 संस्था आहेत, मराठा आरक्षण, सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, याच्यासाठी तुम्हाला आता भरीव ताकद कशी दिली पाहिजे याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे होता. परंतु सरकार बदललं, आघाडी सरकार सत्तेवर आलं, सारथीमध्ये फक्त नावापुरतं काहीतरी करप्शन आहे असं दाखवण्यात आलं आणि ती संस्था पूर्णपणे आजपर्यंत ती अडचणीत आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. ओके साहेब, सध्याच न्यूज होती की आघाडी सरकारने काहीतरी 8 कोटी रुपये सारथीला दिले, तर त्याविषयी आपलं काय मत आहे? उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी बैठक घेतली आणि बैठकीमधून 8 कोटी देण्याचं मान्य केलं. मी काय म्हणतो,
8 कोटी द्या किंवा 80 कोटी द्या, पण प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला ती योजना समाजाच्या मुलांच्या हातामध्ये पोहोचेल तर ती योजना चांगली आहे. तुमच्या पासबुक वरती जरी 8 कोटी येऊ दे नाही ते 80 कोटी येऊ दे, पण पासबुकाचा पैसा, बँकेतला पैसा जर लोकांच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी खर्चच होत नाही, प्रचार आणि प्रसाराला खर्चच होत नसेल, तर त्या पैशाचा वापर करून काय करायचं? बरोबर आहे. साहेब, आता पुढचा प्रश्न असा आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी आपलं काय मत आहे, की आरक्षण म्हणजे ऍक्च्युअली आता सुप्रीम कोर्टात हे टिकेल का, आणि म्हणजे बाकी समाज पण याच्यात कधी काही कोर्टात जाते, काही बरेचशा गोष्टी होतात, आपलं काय मत यावर? मराठा आरक्षण हे 1980 पासूनचा तो लढा होता, ज्यामध्ये सुरुवात माझे वडील कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांनी केली होती. कालांतराने वडिलांच्या निधनानंतर ह्या मराठा चळवळीमध्ये भरपूर अशा काही संघटना आल्या. मग आमचे संभाजीनगरमध्ये अण्णासाहेब जावळेंनी काही काळ तो पुढाकार घेतला. त्यांनी एक वेगळी चळवळ विदर्भ मराठवाड्यामध्ये निर्माण केली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगलीमध्ये आमचे अखिल भारतीय मराठा महासंघ शशिकांतजी पवार साहेब त्यांच्या माध्यमातून ही सुरुवात केली. परंतु दुर्भाग्याने आम्हाला यश आलं नाही, मंडल आयोगाला यश आलं नाही, त्याच्यानंतर वेगवेगळ्या समाजाला न्याय मिळाला, पण मराठ्यांना न्याय मिळाला नाही. कोपर्डी घटना घडल्यानंतर, मराठा क्रांतीच्या मोर्चाच्या नंतर भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक निश्चय केला की जे आरक्षण दिलं जाईल ते कायदेशीर कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण असणं गरजेचं होतं. आणि म्हणून मला आनंद वाटतो की इतक्या वर्षाची लढा, इतक्या वर्षापासून कित्येक लोकांनी आपलं बलिदान दिले, आपला प्राण दिला, आपलं आयुष्य त्या आरक्षणाला घातलं, परंतु कायद्याच्या चौकटीमध्ये आम्हाला न्याय मिळाला असेल तर मुख्यमंत्री देवेंद्रजींमुळेच मिळाला. आता हे कशाला मिळालं, याचं कारण काय की ज्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि उपमुख्य अजितदादा पवार होते, त्यावेळेला सन्माननीय नारायण राणे साहेबांच्या कमिटीची एक समिती गठीत करण्यात आली होती. बरोबर. सन्माननीय नारायण राणेंनी, जे आता खासदार आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, यांनी महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात दौरा केला आणि जो मसुदा तयार केला, तो मसुदा त्यावेळेला कोर्टात तर टिकला नाही, परंतु तो जो मसुदा तयार केला तो मसुदा कालांतराने तशाचा तसा त्याच्यामध्ये अभ्यास करून मुख्यमंत्री देवेंद्रजींनी तो तसाच्या तसा पुढे आणला आणि तो कोर्टामध्ये टिकण्यासाठी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल त्यांनी त्या ठिकाणी जोडला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेवर असताना मागासवर्गीय आयोगाचा अहवाल जोडला नाही, या संदर्भामध्ये त्यावेळेला विरोधी पक्ष नेते विनोदजी तावडे होते, कारण मी पण विधान परिषदेवर होतो, आणि तावडे साहेब बोलायचे की बाबा तुम्ही मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट घ्या, पण तो घेतला नाही. गायमध्ये तो घेतला नाही, अहवाल जाहीर केला, आरक्षण दिलं असं म्हटलं, पण कोर्टात टिकलं नाही. तेच देवेंद्रजी मुख्यमंत्रींनी याचा अभ्यास केला आणि मागासवर्गीय आयोगालाही त्यांनी महाराष्ट्राचा दौरा करायला लावला. आणि खरं म्हणजे तर हे मराठा समाजाला आरक्षण हे शिवसेना म्हणायला गेलं तर आज उद्धवजी ठाकरे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी या दोघांच्या एक मताने त्यावेळेला आरक्षण मिळालं. या आरक्षणाच्या मागे मी विरोधी पक्ष नेत्यांचा पण आभार मानतो. याचं कारण का की सभागृहामध्ये, मग आमच्या वरच्या सभागृहामध्ये आमचे धनंजय मुंडे साहेब होते, जे आज मंत्री आहेत, त्यांनी आरक्षणाच्या बाजूनी मान्यता दिली होती की बाबा मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मग खालच्या सभागृहामध्ये आज आमदार आहेत, माजी मंत्री आहेत, सन्माननीय विखे पाटील साहेब आहेत, आमचे अजितदादा पवार साहेब आज उपमुख्यमंत्री आहेत, मग त्याच्यामध्ये जयंतराव पाटील मंत्री आहेत. म्हणजे सत्तेमध्ये जरी शिवसेना भारतीय जनता पक्ष जरी असलं तरी त्या काळामध्ये विरोधी पक्षांनीही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे त्यांनी वेळोवेळी दर्शवलं. परंतु निर्णय घ्यायचा असतो तो मुख्यमंत्र्यांचा, आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या कला कौशल्याने मराठा समाजाला मुख्यमंत्री देवेंद्रजींनी न्याय द्यायला, याच्याच मला खरं म्हणजे आनंद आहे. जर आरक्षण मिळालं तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्यामुळे ते मिळालेलं आहे. आणि आता सरकार बदललं, आघाडी सरकार आलं, सरकार बदलत असताना सुप्रीम कोर्टामध्ये आमचे काय भाऊबंद गेले. आता सुप्रीम कोर्टात भाऊबंद गेल्यानंतर आता त्यावेळेला आदरणीय चंद्रकांत दादांनी तयारी तशी चांगली केली होती, कारण ते सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर इतके महिने झाले, आघाडी सरकाराच्या मध्ये जे प्रमुख अशोकराव चव्हाण साहेब मंत्री महोदय आहेत, यांनी माझ्या माहितीप्रमाणे योग्य लक्ष दिलं नाही. कालांतराने मागच्या 15 दिवसामध्ये मी एक त्यांची मुलाखत ऐकली आणि त्यांनी असं ठरवलं की नाही, सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही पूर्णपणे ताकद लावतो.
अहो, सरकारमध्ये सत्तेवर आल्यापासून तुम्ही या संदर्भामध्ये जराही अभ्यास केला नाही. जे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केला, तुम्ही अभ्यास नाही केला, त्याच्यामुळे सारथी अडचणीत आली. आणि दुर्दैवाने जर काय गडबड झाली तर सुप्रीम कोर्टामध्ये ह्या आरक्षणाला काही जरी अडचण झाली तर फार मोठी अडचण महाराष्ट्रामध्ये होणार. बरोबर आहे. म्हणजे मागच्या युती सरकारने आपल्याला आरक्षण दिलं आणि आता ते टिकवण्याची जबाबदारी आघाडी सरकारकडे आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आता मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आहेत. बघा, एखादा मंत्री चुकला तरी त्या मंत्र्याचं नाव कुणी घेत नसते. तुम्हाला जर माहिती आहे, मागच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी होते, काय काय मंत्र्यांच्या विरुद्ध आरोप करण्यात आले. सभागृहामध्ये काय म्हणायचे, मंत्र्यांचं नाव घ्यायचं पण काय म्हणायचे, तर मुख्यमंत्री याच्यामध्ये कारवाई का करत नाही, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या. तसं सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री आहेत. एखाद्या खालच्या मंत्र्यांकडनं जरी चुकलं तरी खापर ते आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून फोडलं जाणार आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, मग काँग्रेसच्या तर्फे बाळासाहेब थोरात असतील किंवा अशोकराव चव्हाण असतील, यांनी प्रत्यक्षामध्ये लक्ष देऊन हे आरक्षण केंद्रामध्ये कायदेशीर टिकलं पाहिजे, ही जबाबदारी त्यांची आहे. त्यांनी ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने हाताळली पाहिजे. बरोबर आहे. कारण ती जबाबदारी जर त्यांनी चांगल्या पद्धतीने नाही पार पाडली तर परत एकदा मराठा समाजाचा रोष या सरकारला भोगावा लागेल. आणि आपण ज्या पद्धतीने म्हणताय, जर सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही चुकून हारलो, काय आमचं दुर्भाग्यानं वाटोळं झालं, तर काय आहे की मग आता त्याच्या पुढे जाणार कुठं? बरोबर. म्हणजे मग काय होतं, मराठा समाजाला एकतर महामंडळाने सारथी, आणि सारथीला ऑलरेडी त्यांनी अडचणीत आणलंय. 8 कोटी देऊ का 80 कोटी देऊ, सारथी अजून सुरुवात केलीच नाही ना. ज्या दिवशी सारथी सुरू कराल त्याला मला तर असं वाटतं की उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री हे असं कधी होऊ देणार नाहीत. कारण ती माणसं सगळी जमिनीवरची आहेत, त्यांना समाज कळतो. आणि ज्या वेळेला देवेंद्रजींनी निर्णय घेतला त्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांनी दोघांनी मिळून तो आरक्षणाचा निर्णय घेतला होता. म्हणजे ते मला वाटतं टिकवतील. पण जर नाही टिकवलं तर मग जे काय प्रसंग निर्माण होतील ते उभा महाराष्ट्र बघेल असते. बरोबर आहे. कारण साहेब, आपण नवी मुंबई मराठा मोर्चाचं आपण नेतृत्व केलेलं होतं आणि ज्या पद्धतीने 58 मोर्चे आणि एक ठोक मोर्चा जो निघाला होता त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्याला वाटतो का की त्यावेळेसच्या सरकारवर झाला, आणि त्यामुळे मराठा मोर्चा आणि मराठा समाजाचं सुद्धा यामध्ये खूप मोठं योगदान आहे. जर एकत्र आले नसते मराठा समाज तर आपल्याला वाटतं का की त्या सरकारने पण त्यावेळेस विचार केला नसता? कारण आपण नवी मुंबईच्या मोर्चा आपण बघितलं, आपण नेतृत्व केलेलं आहे. बघा, हे जे मराठा क्रांती मोर्चेच्या माध्यमातून जे आंदोलन सुरू झालं, बरोबर, कशाला तरी एक निमित्त मात्र लागतं. मराठ्यांना आरक्षण मिळणार होतं, त्याचा एक निमित्त जात्र झालं. आमची एक भगिनी, त्या भगिनीमध्ये तिच्यावर अत्याचार झाला, सभागृहात चर्चा झाली, विविध मराठा संघटना म्हटल्या की अशा कित्येक महिलांच्यावरती अत्याचार होतात पण त्या अशा प्रकारे झाल्याने किंवा त्याला योग्य व्यासपीठ भेटत नाही. परंतु आता आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या बहिणीला न्याय देत असताना अॅट्रॉसिटी आहे, कोपर्डी घटना आहे, मराठा आरक्षण आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, सारथी आहे, मग आमचे मराठा समाजाच्या मुलांना वसतिगृह झालं पाहिजे, अशा कित्येक गोष्टी मांडल्या गेल्या. ह्याचं सगळं श्रेय टेक्निकली पॉलिटिकली सगळं मराठा समाजाच्या त्या सामान्य माणसाला दिलं पाहिजे की जो खरंच पेटून उठला होता. आणि तो पेटला म्हणून लाजत काजत इतर पुढारी बाहेर पडले. जर तो पेटलाच नसता तर या पुढाऱ्यांनीही मागच्या 50 वर्ष काही केलं नाही आणि आताही त्यांनी काही केलं नसतं. फक्त तो सगळं श्रेय सामान्य परिवारातला आरक्षणाच्या माध्यमातून कॉलेजमध्ये न ऍडमिशन मिळालेल्या ती मुलगा किंवा ती मुलगी, नोकरी न मिळालेल्या मुलगा किंवा मुलगी, या सगळ्या लोकांनी जे पेटवलं म्हणून ते यशस्वी झालं. असं आहे. बरोबर. त्यात पुढारी भरपूर झाले. माझ्यामुळे आरक्षण मिळालं, मी मोर्चा काढला, मी पत्र दिलं कलेक्टरला म्हणून आरक्षण मिळालं, मी मुंबईमध्ये परवानगी घेतली म्हणून मोर्चा निघाला. आता अशी म्हणणारी मंडळी आपले 12 बोलू आपल्या बघा मराठा समाजामध्ये आपली भरपूर मोठी दिग्गज मंडळी आहेत. काम कमी आणि बोंबलणं जास्त, तसं आहे ती जाऊ द्या. पण ह्याचा खरं श्रेय सामान्य माणूस, मी तर माथाडी कामगारांना श्रेय देईल, डबेवाल्यांना देईल, गिरणी कामगारांना देईल. ते म्हातारे कोतारे आमच्या नवी मुंबईच्या मोर्चाला आले होते रायगड मधल्या, आणि आम्ही त्या आजीबाईंना बघायचो चालताना, आणि सहज एकाने विचारला, आजीबाई तुम्ही का आला? म्हटलं मी माझ्या नातवंडासाठी आले. म्हणजे माझ्या नातवंडाला आता आरक्षण मिळालं पाहिजे, माझं वय संपलं, माझ्या मुलांचं संपलं, नातवंडाला तरी मिळू द्या. म्हणजे ही प्रामाणिक कळकळ ही सामान्य माणसाची होती.
बरोबर आहे. कारण साहेब आपलं आजचं हे जे आहे ना, हे बऱ्याच ठिकाणी शेअर होणार आहे आणि यातनं बाकी समाजाला सुद्धा हा मेसेज जायला पाहिजे. मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या सबल आहे, पण ते काही पर्सेंटेज. आणि आता बघायला जर गेलं तर मी सांगू तुम्हाला, हां, बोला साहेब. साखर कारखान्याचा चेअरमन मराठा समाजाचा आहे. बरोबर आहे. म्हणून साखर म्हणजे ऊस लावणारा शेतकरी हा आर्थिक स्वबल आहे का हो? नाही. आता एखादा शैक्षणिक क्षेत्रामधले असणारे जे आहेत लोक ज्यांच्या शिक्षण संस्था आहेत तो मराठा समाजाचा आहे. ह्याचा अर्थ काय त्याच्या गावातली सगळी माणसं हे सगळे नोकरीला लागलेत असं काय असतं का हो? त्याच्यामुळे हे खोडून काढलं पाहिजे आपण की राजकारणामध्ये उद्योगामध्ये मराठा समाज जास्त आहे म्हणून मराठ्यांना अलिप्त ठेवा, हे आता खोडून काढलं पाहिजे. बोटावर मोजणारी माणसं मोठी होतात आणि ती त्यांच्या परिवाराचंच भलं करतात ना, त्यांच्या नातेवाईक त्यांच्या 5 पिढ्या बसून खाणारे पैसे कमवतात. माझ्या समोर कितीतरी जिवंत उदाहरण आहे ना, आमच्या कामगार चळवळीमधलं उदाहरण आमच्या समोर आहे ना. त्याच्यामुळे काय होतं, मोठा होणारा माणूस तोच होत असतो. त्याच्या परिवारातली मेवणे, भाऊ बहीण, दाजी आणि भाऊकी हीच मोठी होते, बाकी कोणी मोठं होत नाही. तो मराठा समाज असंही रस्त्यावर उभा राहतो, साहेब कुठेतरी नोकरीला लावा, साहेब कुठेतरी कामाला लावा, कॉलेजमध्ये ऍडमिशन द्या, आणि ते होत नाही. ही वाईट परिस्थिती आहे. बरोबर आहे. कारण पूर्वी बघायला गेलं तर 100-200 एकर शेती होती, ती भावकीत वाटली गेली, ती शेती पण नाही राहिली. मुलं एज्युकेशन करता नोकरी भेटत नाही, एज्युकेशन केल्यामुळे शेती करत नाही आणि त्यामुळे ते कुठेतरी राजकीय कट्ट्यावर बसून गप्पा मारतात, टाइमपास करतात, कुठेतरी फ्रस्ट्रेशन मध्ये येतात, कुठेतरी व्यसनाला लागतात आणि त्यामुळे नंतर मग कुठेतरी आत्महत्येचं प्रमाण वाढतं. त्यामुळे बाकी समाजाने मला असं वाटतं हे समजून घेतलं पाहिजे की हा मोठा समाज आहे, परंतु यात सुद्धा दुर्बल लोक आहे आणि त्यांना आपण जर मदत केली, जर मराठा समाज जर सबल झाला तर नक्कीच शिवरायांसारखा तो सर्वांच्या मागे उभा राहील, हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. छत्रपती शाहू महाराजांनी ज्याप्रमाणे आर्थिक निकषावरती त्या काळातलं आरक्षण दिलं होतं, या महाराष्ट्रात भारत देशामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या प्रमाणेच या ठिकाणी आरक्षणाची जर व्याख्या दिली तर याच्यामध्ये जातीपातीचा मतभेद निर्माण होणार नाही. आता एखाद्या समाजाला वर्षानुवर्षे आरक्षण मिळाल्यानंतर त्याच्या 2, 3, 4 पिढ्या या आरक्षणाचा फायदा घेत आहेत आणि त्यांनी त्यांची स्वतःची आर्थिक परिस्थिती चांगली केलीच केली, पण त्यांच्या समाजाला अजून आर्थिक आरक्षणापासून वंचित ठेवलं. हे काय पाप आमचं नाहीये. त्याच्यामुळे आता काय केलं पाहिजे की बाबा हे आर्थिक निकषाचं छत्रपती शाहू महाराजांचं जे आहे तेच धोरण भारत देशात राबवलं पाहिजे, पण त्याला धाडसी नेता पाहिजे. हे सगळे नेते राजकारणातले काय म्हणतात, अरे उद्या इलेक्शन येईल, मग आमचं काय होणार, आम्ही आर्थिक निकषावर आरक्षण मिळालं तर आम्हाला मतदान कोण करणार, मग आम्ही सत्तेवर कसं येणार, मग सत्तेवर आल्यानंतर मग आम्ही प्रॉपर्ट्या कशा गोळा करणार, समाजाची सेवा कमी आणि हे राजकारणावरती जास्त काम असतं. त्याच्यामुळे कसं शक्य होईल मला माहित नाही, पण आर्थिक निकषावरती आरक्षण जर जाहीर केलं राज्य सरकार केंद्र सरकारने तर या देशातल्या सगळ्या नागरिकांचं भलं, मग त्यात मुसलमानांना पण मिळेल ना, त्या ख्रिश्चनांना मिळेल, त्या जैन समाजाला मिळेल, त्या ब्राह्मण समाजाला मिळेल. ब्राह्मण समाजामध्ये पण गरीब माणसं आहेत ना, मुसलमान समाजामध्ये गरीब माणसं आहेत, जैन समाजामध्ये आहेत, प्रत्येक समाजामध्ये गरिबी आहेत, परंतु आर्थिक निकषावरती दिलं तर सगळ्यात चांगलं त्या ठिकाणी होईल. बरोबर. कारण मराठा समाज जे आर्थिकदृष्ट्या सबल आहे त्यांचे सुद्धा तेच म्हणणं आहे, आम्हाला आरक्षणाची गरज नाहीये, परंतु जर ते तुम्ही जे म्हणतात त्यापर्यंत आर्थिकदृष्ट्या दिलं गेलं तर प्रत्येक समाजाला त्याचा फायदा होईल. तर साहेब यासाठी आपण काही मोदी साहेबांकडे काही कधी डिमांड करणार का की या पद्धतीवर काहीतरी एक मराठा समाजाकडनं आपण असं एक पत्रक दिलं तर की हे या कमीत कमी प्रयत्न कराल काय? बघा असं आहे की मला एक स्टेटमेंट मी वाचलं होतं की सरसंघचालक सन्माननीय मोहनजी भागवत साहेबांनी त्या ठिकाणी एक स्टेटमेंट केलं होतं जे मी पेपरमध्ये वाचलं होतं आणि कालांतराने त्याचे सगळे वेगवेगळे पडसाद पडले होते. आता कसं आहे, पंतप्रधान मोदी साहेब दिल्लीमध्ये राहतात, मी त्यांना पत्र देणार आणि ते सगळं होणार, त्यापेक्षा मी काय विचार करतो सामान्य माणसासारखा, आज मराठा समाजाला जी महामंडळातून मला जास्तीत जास्त मराठा समाजाचे उद्योजक करता येईल. आता मी जर त्यांच्या संपर्कात राहिलो तर इकडे महाराष्ट्रामध्ये अनेक गोंधळ तयार होतो. तर मला बघायला गेलं तर खासदारकी मी उद्धव ठाकरे साहेब आणि देवेंद्रजींच्यामुळे लढलोय. म्हणजे मी शिवसेनेमध्ये पण आहे, त्यांच्याशी दोघांशी संबंध आहे. अजितदादांनी मला विधान परिषद दिले, त्यांच्याशी संबंध आहेत. परंतु काय होतं राजकारणामध्ये हे सगळं पाहिलं जातं आणि माझ्या कुठल्या तरी भूमिकेमुळे माझ्या मराठा समाजाच्या तरुणांना उद्योजक होण्याकरिता जर काय अडचण होत असेल तर मी माझी राजकीय भूमिका फार बेस लेनवरती ठेवतो. पॉलिटिकली मी या भानगडीमध्ये का पडत नाही, कारण आज जेवढं मी तडपडीने काम करतो, यदा कदाचित राजकारणामुळे मला अलिप्त राहावं लागलं तर भविष्यामध्ये येणारा माणूस तेवढं प्रामाणिकपणे काम करून मराठा उद्योजक करेल का?
मग स्वतःचं राजकारणातलं जे काही भविष्यामध्ये व्हायचं आहे ते मी साईडला टाकलं आणि मराठा समाजावरती कॉन्सन्ट्रेट केलं. परंतु आपण सुचवल्याप्रमाणे यदा कदाचित काही लोकांशी आम्ही चर्चा करू, परंतु पंतप्रधान मोदी साहेबांना अशा प्रकारे आता कोरोनामुळे भेटता येणार नाही, पण एखादं निवेदन देण्याचं मी नक्कीच काम करेन. कारण सर त्या साहेब तुम्ही जे सुचवलं आणि सर्वांची इच्छा तशीच आहे की आर्थिकदृष्ट्या ज्याची परिस्थिती नाहीये त्याला आरक्षण भेटलं पाहिजे. ज्याची परिस्थिती चांगली आहे मग तो कुठल्याही समाज, त्याला गरज नाही तर त्याला नाही दिलं तरी चालू शकतं, असं प्रत्येकाची इच्छा ती आहे. तर त्या पद्धतीने काहीतरी व्हायला पाहिजे. तरी हरकत नाही साहेब. पुढचा प्रश्न आहे माझा, आपण मराठा समाजातील तरुणांना नोकरी आणि उद्योगाविषयी आपण काय सांगू इच्छिता? म्हणजे त्यांनी नोकरी ऍक्सेप्ट केली पाहिजे का उद्योगासाठी पुढाकार घेतला पाहिजे? आता काय झालंय, म्हणजे मराठा समाजाला बांधवांना एकच मी सांगतो बघा, आरक्षणामुळे आपली काय मंडळी MPSC परीक्षेमध्ये पास झाली, परंतु तुम्ही आरक्षणामध्ये गणित पाहू शकता की सुप्रीम कोर्टामध्ये आता ते सगळे पडून आहे. आरक्षणामध्ये आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये काही प्रमाणात संधी मिळतील. नोकऱ्या हे राज्य सरकार बहुतांश आउटसोर्सिंगनी त्या ठिकाणी करत असते, म्हणजे आउटसोर्सिंगनीच माणसं घेतात, त्याच्यात आरक्षणाचे काही आकडे नाहीत. आता सरकारी किती नोकऱ्या मिळतील मला सांगता येत नाही, परंतु मराठा समाजाला जर पायावर उभा राहायचं असेल तर छोटे मोठे उद्योग त्या ठिकाणी सुरू करतो. ग्रामीण भागामध्ये उद्योग करू शकता आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ एक फार मोठं माध्यम आहे मराठा समाजाला प्रवाहामध्ये आणण्यासाठी. जी मुलं नाक्यावरती राजकीय माणसांच्या पुढाऱ्यांच्या मागे धावत होती, स्वतःच बापाकडनं पैसे घेऊन तेल टाकत होती, मोटर बाईकवरती किक मारायची आणि मागे मागे पडायचे. आता थांबा कुठेतरी, इलेक्शन आलं, तुम्ही तुमच्या पक्षाची कामं करा, त्यामध्ये वाद नाही. जिल्हा परिषद होते, पंचायत समिती होते, नेता आला, मोठा नेता आला, मेळाव्याला जा, परंतु स्वतःच्या जेवणा खाण्यासाठी आपल्या आई वडिलांसाठी काहीतरी व्यवसाय सुरू करा. आणि तो व्यवसाय करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे एकमेव चांगलं माध्यम आहे. ह्या माध्यमाच्या माध्यमातून तुम्ही मोठे होऊ शकता. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त मराठा समाजाने एकत्र यावं आणि अशा प्रकारचा फायदा महामंडळाच्या योजनेचा आपण लाभ घ्यावा, असं माझं प्रखर मत आहे. बरोबर आहे. त्याचप्रमाणे साहेब आता पुढचा प्रश्न असा आहे की आपण आता म्हणजे बघितलं 58 मोर्चांमुळे आपण एकत्र आलो आणि तसं पाहायला गेलं तर प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक राजकीय नेत्याचं आपापलं साम्राज्य आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर सुद्धा आपापलं प्रत्येकाचं साम्राज्य तयार होऊन लागले. वेगवेगळे फेसबुक होत आहे, वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप होत आहे. तर याविषयी आपण काय सजेस्ट करणार? कारण मला असं वाटतं की मागच्या महायुती सरकारने आपलं आरक्षण दिलं ते कदाचित आपल्या ताकदीमुळे, मराठा मोर्चांच्या ताकदीमुळे त्यांच्या लक्षात आलं की ह्या समाजाला आपण दिलं नाही तर हा समाज नाराज होणार आहे. तो खूप मोठा इम्पॅक्ट होता. त्यासाठी समाजाने एकत्र राहण्यासाठी आपण काय मेसेज देऊ इच्छित आहे? त्यांनी कसं एकत्र राहायला पाहिजे? तर काय झालं, आता फेसबुक आणि सोशल मीडिया याच्यावरचा कंट्रोल करणारा जो एक मोठा वर्ग आहे तो म्हणजे काही पक्षाचे पुढारी मंडळी. अच्छा. त्याच्यामुळे आता भविष्यामध्ये किती सोशल मीडियाच्या वरती अवलंबून राहायचं मला माहित नाही, परंतु बऱ्याचशा वेळेला समाजामध्ये भांडणं लावून देण्याचं काम हे सोशल मीडियामधून झालेलं आहे. मी पण आता सोशल मीडियामध्ये काय ठिकाणी आहे वाचतो, एक मराठा बांधव दुसऱ्या मराठा बांधवांनी एखादी कमेंट केली तर त्याच्यावर टीका होते. उदाहरणार्थ मध्यंतरी आपली जी MPSC ची मुलं पास झाली त्याच्यामध्ये एका मराठा बांधवांनी त्यावेळेला ज्यांच्यामुळे आरक्षण दिलं त्यांचं अभिनंदन केलं, आपलाच एक मराठा बांधवांनी असे काहीतरी चुकीची कमेंट्स केले. म्हणजे हे कमेंट्स करणारी मंडळी कोण आहेत? हे समाजामध्ये भांडणं लावून देणारी माणसं आहेत. आपण ही ओळखली गेली पाहिजे. आज अजितदादा पवार आहेत, आज आदरणीय उद्धवजी ठाकरे आहेत, आज अशोकराव चव्हाण साहेब असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील, उद्या यांनी चांगलं काम करावं ना मराठा समाजावरती. आम्ही त्यांचे सत्कार घेऊ, मोर्चे आमचे त्याचे म्हणजे त्यांचं जाहीर सत्कार घेऊ, त्यांचं अभिनंदन करू. पण ज्यांनी केलंय, ज्यांनी केलं नाही, ज्यांनी केलंय त्याचं कौतुक करणं चुकीचं नव्हतं, परंतु कशा प्रकारे सोशल मीडियामधून भांडणं झाली बघा, हे मी फार जवळून बघितलं. मग मी एक माझ्याच फेसबुक लाईव्ह वरनं आरक्षणाचं खरं अर्थ काय होता, कशा पद्धतीने मिळाला, जवळचा अर्धा एक तास मी त्याची माहिती दिली. मला वाटतं बऱ्यापैकी लोकांना कळलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगली कामं झाली पाहिजे. उदाहरणार्थ आमच्या मराठा एक मावळा संघटना आहे, एक क्षत्रिय संघटना आहे जी आपली लॉबी आहे. काही आमचे व्यापारी लोक आता एकत्र आलेत मराठा समाजाचे, त्यांनी फेसबुक पेज वरती केले. कोणी काही विकतंय त्याच्यावरती लगेच कोणीतरी त्या फेसबुक पेज मधून ती वस्तू विकत घेतले. याचं काय होतं, जसं आता Amazon सारखी संस्था आहे तशी एखाद्या मराठा समाजाच्याने एक चांगली संस्था तयार करावी जी तुमच्या अँड्रॉइड फोनवरती ISO फोनवरती वापरता येईल
आपल्या मराठा बांधवांनी उत्पादन केलेले जी काही वस्तू आहेत ती त्याला विकता आली पाहिजे. याच्यासाठी एक वेगळं माध्यम त्या ठिकाणी तयार करावं. चायनाच्या या वादग्रस्तांच्यामुळे देशाचे पंतप्रधानांनी सांगितलं की भारतातल्या तरुणांनी स्वतः बनवा आणि स्वतःच्याच बनवलेल्या वस्तूचं सेवन स्वतः करा. आता दुसऱ्या देशांवरती आपण अवलंबून राहिलं नाही पाहिजे. जरी ती स्वस्त होती, ठीक आहे, ती एखादी वस्तू तयार करा, यदा कदाचित ती त्याला महाग असेल, परंतु जर त्याला मोठा मागणी जर झाली तर चायनासारखी ती स्वस्त निर्माण होऊ शकते. म्हणजे कुठेतरी मोदी साहेब म्हणतात, आज कुठेतरी उद्धव ठाकरे साहेबांच्या माध्यमातून आपले मंत्री सुभाष देसाई जे आमचे इंडस्ट्रियल मंत्री आहेत, उद्योग मंत्री आहेत, यांनी काही नवीन ऍप्स तयार केलेले आहेत ज्याच्यामध्ये रोजगार मिळू शकतो. म्हणजे भविष्यामध्ये अशा प्रकारचं एखाद्या चांगल्या ऍपच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांनी निर्माण केलेल्या वस्तूचं खरेदी आणि विक्री करता आली पाहिजे. याच्यासाठी आपण आपलं टेक्नॉलॉजी वापरली जास्त बरं राहील. सोशल मीडियावरती एक मराठा दुसऱ्या मराठाच्या बद्दल भांडणं करतो. आता फेसबुक पेजवरती कळतं ना की तो कुणाचा फॉलोअर आहे, कुठल्या पक्षाचा फॉलोअर आहे, तो पक्ष सत्तेवर आहे का सत्तेवर नाहीये. मग तो ज्या वेळेला कमेंट करतो त्यावेळेला काय होतं, फेक अकाउंट्स कमेंट करतात. म्हणजे राजकीय पक्षही कुठेतरी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यामध्ये झुंज लावतात आणि तमाशा बघतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे सोशल मीडियामध्ये समाजाबद्दल जास्त काम करावं आणि लोकांचं कौतुक करा. जे चांगलं काम करतात त्याचं कौतुक करा, जे करत नाही त्यांना तुम्ही थोडस अडवलं पाहिजे. पण आज काय होतंय, चांगलं काम जे करून गेले त्यांच्याबद्दल तुम्ही वाईट बोलताय आणि जे करत नाहीयेत ते का बोलत नाही तुम्ही, त्यांना का दाखवत नाही की बाबा तुम्ही जर चुकलात तर 2016ला मोर्चा निघाला, परत एकदा मोर्चा निघू शकतो. आज ते कसे निर्धास्त आहेत, त्यांना माहिती आहे आमच्यात मराठा समाज हा सगळ्यात मोठा सत्तेवर असणाऱ्या पक्षाकडे होता, बीजेपी मध्ये मराठा समाजच नव्हतं जास्त. असं सगळं राजकारण चाललंय आता. अच्छा, हो साहेब, तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे बरोबर आहे की सोशल मीडिया पण ऍक्च्युअली कसं आहे, मी बरेचसे फेसबुक पाहिले, आपले बरेचसे फेसबुक ग्रुप खूप चांगलं काम करत आहे आणि त्यात जसं आपला क्षत्रिय मराठा आहे यात आपण राजकीय नेत्यांना आपण इन्व्हाइटच करत नाही. अशा बऱ्याच ग्रुपमध्ये आपण राजकारण राजकीय आलं की मग त्यात सगळं आलं, काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना. त्यामुळं जे ग्रुपचे ऍडमिन टीम आहे ते अवॉइडच करते. पण त्यात काय गडबड होते की ज्या कमेंट्स मध्ये काय ते पोस्ट येतात त्या कमेंट्सने कुठेतरी मग ते राजकारण चालू होतं आणि त्यात कुठेतरी क्लॅशेस चालू होतात. परंतु बरेचसे चांगले ग्रुप आपले खूप चांगले काम करताय, म्हणजे 3-3, 4-4, 5-5 लाखाचे सदस्य असलेले ग्रुप आहेत आणि खूप सुंदररित्या काम करताय. परंतु मराठा मोर्चामुळे सांगतो बघा, काल तुमच्या आहे ना क्षत्रिय मराठा जो आपला एक ग्रुप आहे, पेज आहे, त्या पेजवरती एक अनिल देशमुख म्हणून नामक एक व्यक्तीने एक पोस्ट टाकली होती. ती पोस्ट काय होती, त्यांनी एक प्रोडक्ट तयार केलं ज्याच्यामध्ये दिवा लावतो आणि तो दिवा चारही बाजूनी जर पेटल्यानंतर किती चांगला दिसतो. मला ते प्रोडक्ट एवढं आवडलं जे बाजारामध्ये मी पाहिलं नाही. मी लगेच त्याला काल मी मेसेज केला, व्हॉट्सअप केला त्यांना, फेसबुक वरती मी लगेच मेसेज पाठवला की मला हे प्रोडक्ट पाहिजे. म्हणजे काय होतं की ह्या माध्यमातून आपली मुलं कशी वरती येतील हे महत्वाचं आहे. म्हणजे एखादा प्रोडक्ट आहे त्याच्याकडनं कसं विकत घेतलं जाईल, त्याला कसं आपण थोडंसं आपण आपल्या मित्र परिवाराला वाटून त्याला कशी बिझनेस मिळेल याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आपण नको तिथं लपडी करत बसतो पॉलिटिकल पार्टीजच्या मध्ये, उपयोग नाही त्याचा. तुमचं म्हणणं बरोबर आहे साहेब. आणि आपण पण म्हणजे त्याच पद्धतीने आपला क्षत्रिय मराठा आणि इतर सर्व ग्रुप त्याच पद्धतीने काम करताय आणि प्रत्येकाची इच्छा आहे की या ग्रुपच्या माध्यमातून मराठा समाजासाठी, तरुणांसाठी काम व्हावं. आणि त्या दृष्टीने आपल्यासारख्या मराठा नेत्यांचं, म्हणजे आम्ही आपल्याला भारतीय जनता पार्टीचे किंवा शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणार नाही, आमचे मराठा नेते तुम्ही, तुमच्याकडनं आम्हाला नेहमीच योगदान आणि मदत भेटली पाहिजे किंवा मार्गदर्शन भेटले पाहिजे. तर साहेब, आता माझं तर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम संपलाय. आपण समाजाला आपण काय तरुणांना काही मेसेज द्यायचा आपण देऊ शकतो? माझं एकच सर्वांना विनंती आहे, आपल्या क्षत्रिय मराठा जो आपलं पेज आहे या पेजच्या माध्यमातून आज मला चर्चेला बोलवलं. मी तुमच्या सर्व आयोजकांचं, खास करून जितेंद्रजींचं आणि आमचे एक मित्र सातारचे जगताप आहेत, त्यांनी मला या संदर्भामध्ये येण्यासाठी विनंती केली होती. मी त्यांचा आभार मानतो. शेवटला एका चांगल्या व्यासपीठाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्याची संधी आमच्यासारख्या महामंडळामध्ये किंवा एक माथाडी कामगारांना मिळते. माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही ज्या कुठल्या पक्षाचं काम करत असाल ते तुम्ही करा, परंतु आपण आपल्या समाजाच्या बद्दल जास्त टोकाची भूमिका आयुष्यात कधी घेऊ नका. महामंडळ तुमचं आहे, 100% कर्ज आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये देऊ शकलो नाही हे मलाही कळते, परंतु जे यश मिळालेलं आहे हे यशामध्येही मराठा तरुणांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. मी वेळात वेळ देतो, मी जास्त वेळ काम करतो, सगळ्या बँकेशी बोलतो, सामान्य लोकांशी बोलतो,
माझ्या व्हॉट्सअपवरती पण माझी लोक मला पाठवतात, जेवढंच प्रश्न सोडवता येईल तेवढं मी सोडवत असतो. परंतु तुम्ही लोकांनी कुठं धीर सोडता कामा नये. तुम्ही प्रयत्न केला पाहिजे की चांगला व्यवसाय शोधा आणि ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान असतील किंवा आज राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा आमचे सुभाष देसाई मंत्री असतील, छोटे मोठे व्यवसाय करण्यासंदर्भामध्ये तुम्ही पाऊल उचलावं. आमचे दुसरे राज्याचे मंत्री नवाब मलिक आहेत, जे स्किल डेव्हलपमेंट खातं त्यांच्याकडे आहे. त्या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं स्किल शिकलं पाहिजे. परवा स्किल डेव्हलपमेंटचा फार मोठा कार्यक्रम झाला. देशाचे मोदी साहेबांनी काय सांगितलं, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही जे कला कौशल्य शिका, त्या कला कौशल्यामध्ये तुमचं स्किल वाढवा, त्या स्किल मधून नवीन स्किल पण निर्माण करा. म्हणजे एक व्यवसाय वर्षानुवर्ष करू नका, त्या व्यवसायाला नवीन व्यवसाय शिका, त्याच्यामध्ये अपग्रेड करा आणि दुसरा व्यवसाय पण तुम्ही शिका. म्हणजे कधी कधी 2 ते 3 धंदे छोटे मोठे जर व्यवसाय केले तर फार बरं होईल. म्हणून माझी मराठा समाजाच्या लोकांना विनंती आहे, आता साधारण हे 16,000 मराठा समाजाच्या तरुणांनी लाभ घेतलाय. हा एक 15 दिवसाच्या अगोदरचा आकडा असू शकतो, परंतु जे आमचं ब्रीदवाक्य आहे, एक मराठा 1 लाख मराठा. मी स्वतःहून ज्या वेळेला आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला नागपूर अधिवेशनामध्ये परत एकदा बोलून सांगितलं की नरेंद्र, तुम्ही परत महामंडळावरती काम करावं आणि तुमचा कामाचा आढावा मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून घेतलेला आहे. निपक्षपात करता तुम्ही सगळ्या पक्षाच्या लोकांच्या, मराठा समाजाच्या तरुणांना व्यवस्थित न्याय देता, तुम्ही हे काम करावं. माझी सर्व बांधवांना विनंती आहे, 16,000चा टप्पा गाठलाय, मला 1 लाख मराठा उद्योजक करायचे आणि या 1 लाख मराठा उद्योजक करण्याकरिता तुम्ही सर्व मराठा बांधवांनी, युवक युवतींनी, त्याचबरोबर सर्व पक्षातल्या मराठा बांधवांनी मला साथ द्या. मी महाराष्ट्रामध्ये 25 जिल्ह्यामध्ये फिरलोय, तालुके दौरे केले. हे मार्च महिन्याच्या अगोदर मी नगर जिल्ह्यातला दौरा केला. कोरोनामुळे आपण अडचणीत आलो, परंतु कुणी खचून जायचं नाही. बँक कर्ज देत नाही हे तक्रार माझ्याकडे पण आहेत. ठीक आहे, बँकेचा मॅनेजर परप्रांतीय आहेत, मराठी कळत नाही, आपली योजना कळत नाही, परंतु एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये 2018ला मी जबाबदारी घेतली, 100 मुलं होती आणि आता 16,000, 1,020 कोटीचं कर्ज राष्ट्रीयकृत सहकारी बँकेने दिले. अहो, एवढा मोठा विश्वास मराठा तरुणांवरती त्यांनी टाकलाय. ह्याचा अर्थ की हे बँका चुकीचं काम करतात असं नाही. ठीक आहे, काही शाखेमध्ये होत नाही प्रकरण, मी समजू शकतो, पण नाराज होऊ नका, बिंदास लढा. एक मराठा मावळा म्हणून मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठा बांधवांच्या पाठी मी खंबीरपणे उभा आहे. मी जास्तीत जास्त मोबाईलमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो, व्हॉट्सअपमध्ये मेसेज करतो. तुम्ही काही अडचण आली तर मला संपर्कात राहा. जास्त मोबाईल नंबर मी देत नाही, कारण काय होतं, माझे माथाडी कामगार बोलायला लागले आता, साहेब तुम्ही मराठा करताय, माथाडी कामगारचं काय, म्हणून मला माथाडी आणि मराठा हे दोन्ही गोष्ट बॅलन्सिंग करावं लागतं. परिवाराला वेळ द्यायला भेटत नाही, कारण माझा परिवार माझ्या वडिलांच्या प्रमाणेच माथाडी आणि मराठा समाज आहे. तसं माझा महाराष्ट्रामध्ये माथाडी कामगार आणि मराठा समाज हा माझा परिवार आहे. माझ्या परिवारातल्या माणसांनी मोठं व्हावं एवढीच मी आपल्याला विनंती करतो. कोरोनाची जी काही सूचना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलीत, प्रत्येक जिल्ह्यातल्या कलेक्टरने दिलेले आहेत, म्युन्सिपल कॉर्पोरेशन दिलेले आहेत, स्थानिक पोलीस स्टेशन देतात, डॉक्टर देतात, याची तुम्ही सर्वांनी काळजी घ्यावी. लस आली नाही याच्यापेक्षा आपण आत्मनिर्भर कसं होऊ शकतो, घरामध्ये आपण कशी काळजी घेऊ शकतो, मास्क कसं लावू शकतो याची आपण पूर्णपणे काळजी घ्यावी. कारण आरोग्य सेवेची यंत्रणा अपुरी आहेत हे मला माहित आहे. आता अपुरी आहेत म्हणून काय त्याचं आंदोलन करण्यात काय अर्थ नाही, परंतु आपण जर काळजी घेतली तर हॉस्पिटलच्या पायरी चढू नका ना. गरम पाणी प्या, हळदीचं पाणी घ्या, आल्याचा चहा प्या, काळा चहा प्या, वाफारे घ्या. हे सगळे जर आपण पाळलं तर कोरोना आपल्या लोकांना आला आणि गेला कळणार पण नाही. पण आपण हे सगळं पाळावं आणि इतरांना पाळण्यासाठी विनंती करावी, एवढी मी विनंती करतो. आणि 1 लाख मराठा उद्योजक करण्याकरिता आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मराठा समाजाने मला साथ द्यावी. यदा कदाचित मी आज अध्यक्ष आहे, जोपर्यंत मी अध्यक्ष आहे तोपर्यंत मी बरोबर आहे, पण अध्यक्षपद जरी नसलं तरी मी माझ्या मराठा बांधवांच्यासाठी अवेलेबल राहील, एवढीच माझी आपल्याला सर्वांना सूचना. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. आता 2 मिनिटं, ऍक्च्युली आपल्या या लाईव्हला खूपच चांगला प्रतिसाद आहे
आणि खूप सारे प्रश्न पण विचारलेत. सगळे प्रश्न तर आपण इथे घेऊ शकत नाही. एक मोजके 3-4 जणांचे मी प्रश्न आपल्याला विचारतो, कारण खूप सारे प्रश्न आहे. नंतर मग आपण लाईव्ह संपल्यानंतर काही प्रश्नांना आपण पाहिजे ऑनलाईन उत्तर देऊ शकतात. पण मला जे मोजके प्रश्न वाटत एक मनोज पाटील म्हणून आपले सदस्य आहे, ते विचारत आहे, कोणतीच बँक अण्णासाहेब पाटील महामंडळ यांची फाईल हातात घेत नाही आणि लोन पण देत नाही. लातूरमध्ये तर बँक मॅनेजर इतर कास्टचे आहे, ते तर बोलू पण देत नाही. कुठला जिल्हा काय होतं लातूरचं म्हटलं साहेब. लातूरमध्ये ना बघा कसं होतं, लातूरमध्ये माझे 2 दौरे झालेत, 2 दौरे झालेत. अजून चांगला प्रतिसाद मिळेल, पण लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याला प्रतिसाद मिळालेला आहे. जर आपल्या मनोज साहेबांनी जर आम्हाला व्यवस्थितपणे माहिती दिली की कुठल्या तालुक्यामध्ये बँकेमध्ये त्यांना प्रतिसाद मिळत नाही, तर आम्ही आमच्या समन्वयकांकडनं त्यांना योग्य सूचना आम्ही द्यायची व्यवस्था करू, किंबहुना मी स्वतः त्या बँक अधिकाऱ्यांशी मी बोलू शकतो. काही लोकांना जर आपल्या सदस्यांना जर अडचणी असतील समजा अण्णासाहेब पाटील महामंडळाविषयी, तर त्यांनी कुठं संपर्क केला पाहिजे? म्हणजे आपल्याला प्रत्येक त्रास देणं योग्य नाही, परंतु त्यांना सोप्यात सोपं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपलं कलेक्टर ऑफिस आहे. कलेक्टर ऑफिसमध्ये स्वयंरोजगार स्किल डेव्हलपमेंटचं ऑफिस आहे. त्या ऑफिसमध्ये आपले महामंडळाचे अधिकारी बसलेले असतात. तुम्ही त्यांना भेटू शकता आणि पाहिजे असेल तर मी एक समन्वयकांची यादी, महाराष्ट्रातली सर्वांची यादी मी तुमच्याकडे पाठवतो, म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअप करतो. तुम्ही तुमच्या फेसबुक पेजवरती तुम्ही ती अपलोड करा आणि लोकांपर्यंत ती पोहोचवा. चालेल सर, कारण सगळे प्रश्न आपल्याला घेता येणार नाही. तर आपण तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की समन्वयकाचे नंबर ते जर भेटले तरी ते सुद्धा खूप मोठं काम होईल आणि लोकांच्या सदस्यांच्या अडचणी दूर होतील. तर साहेब मला वाटतं आपण वेळात वेळ दिला आणि अतिशय सुंदर समाजाला मार्गदर्शन केलं. आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाविषयी सांगितलं, सारथीविषयी सांगितलं, आरक्षणाविषयी सांगितलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण तरुण पिढीला अण्णासाहेब पाटील यांच्याविषयी सांगितलं. आज मराठा समाज फक्त अण्णासाहेब पाटील यांनाच मराठा नेता म्हणून बघतो, म्हणजे भूतकाळातले. त्यानंतर जे पण झाले ते राजकीय मराठा नेते होते, परंतु अण्णासाहेब पाटील हे प्रत्येक मराठ्याला आपले स्वतःचे नेते वाटायचे. आणि नरेंद्र पाटील साहेब आपल्याकडे सुद्धा समाज त्याच पद्धतीने बघणार आहेत. आम्हाला मराठा नेता आहे, आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता बघण्यासाठी आम्हाला एक मराठा नेता हवा आहे, जो मराठ्यांचं काम करेल, मराठ्यांसाठी काम करेल. तर धन्यवाद साहेब. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. कधी काही लागलं तरी फोन करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय अण्णासाहेब. धन्यवाद साहेब.